विषय आहे हा आपण समजून घेणार आहोत. लवकरच द्वेष कायमचा संपल. आणि याकरता आपल्याला एक वचन जे आहे ते पवित्र शास्त्रातून वाचणं गरजेचं आहे. आणि ते जे वचन आहे ते वाचण्या अगोदर आपण आपल्या मनातून जरी द्वेष काढून टाकला तरी दुसऱ्याच्या मनातून द्वेष काढून टाकणं आपल्याला शक्य नाहीये. आणि आपल्याला देव काय आहे हे आपल्याला कळालेलं आहे. द्वेष काय आहे हे आपल्याला कळालेलं आहे. आणि देवाची जी इच्छा आहे त्याप्रमाणे देव सूड घेतो, देव बदला घेतो. आणि म्हणून आपण हे सर्व देवाच्या हातामध्ये सोपवून देतो आणि आपण आपल्या मनातून द्वेष करण्याची जी भावना आहे ती आपण काढून टाकतो. पण दुसऱ्यांच्या मनातून आपल्याला जे आहे ना द्वेष काढून टाकणं हे शक्य नाहीये. दुसऱ्यांच्या मनातून द्वेष काढून टाकणं हे काय नाही, हे शक्य नाही. आणि त्यामुळं ज्या लोकांची काही चूक नाही ते लोक द्वेषाला काय होत असतात, बळी पडत असतात. ज्यांची काही नाही चूक नाही असे जे लोक आहेत ते द्वेषाला बळी पडत राहतात. मग लोकांच्या मनातून द्वेष कायमचा कोण काढून टाकल अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो आपल्याला उद्भवत असतो. आणि लोकांच्या मनातला द्वेष काढून टाकण्याचं जे सामर्थ्य आहे ते पण देवामध्ये आहे. आणि ज्या वेळेला आपण परमेश्वराचं वचन वाचतो, नीतिसूत्राचं पुस्तक 20 अध्याय आणि त्याचं 22 वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की फक्त देवच या जगातून द्वेष कायमचं काय करू शकतो, काढू शकतो. आणि तो असं करेल असं वचनही आपल्याला नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. आपण ह्या दिवसांमध्ये द्वेषावरती कसं मात केला पाहिजे, द्वेषाचे चक्र हे कसं आपण मोडून टाकायला पाहिजे, कसं आपण भेदभाव न करता कशा प्रकारे आपण देवाच्या मदतीने द्वेषावरती विजय मिळवू शकतो, कशा प्रकारे आपण मनातून सर्व जो काही द्वेष आहे तो काढून टाकू शकतो बदला न घेण्याच्या द्वारे, हे सर्व आपण शिकलेलं आहे. आणि आता सरते शेवटी आपण ह्या स्टेपला आलेलो आहोत की आपण देवाच्या सहाय्याने द्वेष विरहित जीवन जे आहे ते जगत आहोत. आपण जरी आपल्या मनातला द्वेष पूर्णपणे काढून टाकला एखाद्या व्यक्तीप्रती, पण त्याच्या मनामध्ये आपल्या प्रती असलेला जो काही द्वेष आहे ना तो आपण काढू शकत नाही. आणि ते काढून टाकणं आपल्याकरता शक्य नाहीये. पण देवाचं वचन आपल्याला हे पाहायला भेटतं की फक्त देवच या जगातून जे आहे ना द्वेष कायमचं काय करू शकतो, कायमचं काढून टाकू शकतो. आणि त्यासाठी आपण नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय 20 आणि वचन 22 आपण वाचणार आहोत. आणि त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलं पहा. त्या ठिकाणी वाईटाचा बदला मी घेईन असे म्हणू नको, परमेश्वरावर भरोसा ठेवून राहा, म्हणजे तो तुला सहाय्य करेल. आता अनेक वेळा ह्या वचनाच्या अभागामध्ये जसं लिहिलं आहे तसंच आपण करायचा प्रयत्न करतो किंवा आपण
करतो देखील किंवा आपण तसं म्हणतो देखील. वचन म्हणत आहे की वाईटाचा बदला मी घेईन. म्हणजे ज्या वेळेला लोक आपल्या बरोबर वाईट वागतात त्यावेळेला आपलं मन आतून खूप भयंकररित्या दुखलेलं असतं. आणि ते जे दुःख आहे ना, ते सहन न होणारं असल्या कारणामुळं आपल्याला दुःख देणाऱ्या व्यक्तीला आपण परत दुःख द्यायचा विचार करतो आणि त्याला म्हणतात बदला घेणं. आणि देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की तू असं म्हणू नको. कारण माझी शिकवण ही बदला घेण्यासंदर्भाची नाहीये. माझी जी शिकवण आहे ती क्षमा करण्यासंदर्भाची आहे. माझी जी शिकवण आहे ती प्रीती करण्यासंदर्भाची आहे. माझी जी शिकवण आहे ती द्वेष मनातून काढून टाकण्यासंदर्भाची आहे. माझी जी शिकवण आहे ती भेदभाव करण्याची शिकवण नाहीये, तर शिकवण आहे ती स्वीकारण्याची आहे. आणि ही शिकवण तुला प्राप्त झाल्या असल्या कारणामुळं माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अधिक तुझ्याकडनं आहे, ही देवाची आपल्याला ह्या वचनातून इच्छा समजून येते. आणि देव म्हणत आहे की वाईटाचा बदला मी घेईल असं तू म्हणू नको. अनेक वेळा हा एक विचार आहे. हा विचार त्या व्यक्तीमध्ये येतो जो ह्या प्रसंगातून गेलेला आहे. हा विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये येतो ज्याला अतिशय भयंकररित्या सामना करावा लागलेला आहे वाईटाचा. आणि देवाचं वचन सांगतं की तुम्हाला झालेला जो त्रास आहे ना, किंवा त्यावेळेला तुमच्या सोबत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहे ना, एकंदर त्याची माहिती देवाला आहे. देवाला त्याची माहिती नाही असं मुळीच समजू नका. ज्याने तुमचं वाईट केलेलं आहे त्या व्यक्तीबद्दलची देखील देवाला माहिती आहे. आणि ज्या अनुषंगाने त्याने तुमचं वाईट केलेलं आहे त्याची देखील देवाला माहिती आहे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो, उत्पत्तीचं जे पुस्तक आहे त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये योसेफ नावाचा एक एक व्यक्ती आहे. आणि त्याच्या भावांनी अतिशय भयंकररित्या द्वेष केला आणि त्याला एका खड्ड्यामध्ये टाकून दिलं. त्याला विकून टाकलं. आणि लक्ष द्या, इतकं भयंकररित्या त्याच्या भावांनी त्याच्या बरोबर वाईट केलं असल्यानंतर पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला त्या संपूर्ण वृत्तातून समजून येते ही की परमेश्वराने त्याला सोडलेलं नव्हतं. परमेश्वराने त्याला टाकलेलं नव्हतं. परमेश्वर हा त्याच्या सोबत होता. परमेश्वर हा त्या प्रसंगामधून तो जात असताना त्याने त्याला कधी अंतर दिलेलं नव्हतं. कारण त्याचं वचन सांगतं की मी तुला अनाथ असं सोडणार नाही. मी तुला अनाथ असं सोडणार नाही. आणि आपण पाहतो की इतक्या भयंकर अशा द्वेषाच्या जे काही परिणाम आहे त्याचा सामना करत करत योसेफ हा अनेक वर्ष जगला. त्याच्या जीवनामध्ये त्याला अनेक समस्यांचा सामना त्याला करावा लागला. पण त्यामध्ये एक प्लस पॉइंट त्याच्याकडे होता, ते म्हणजे देवाने त्याला सोडलेलं नव्हतं. आणि लक्ष द्या, तुमच्या जीवनामध्ये लोक हे तुमच्याशी कसं वागतात
याविषयी विचार करून तुम्ही त्यांच्याशी तसं वागण्याचा प्रयत्न मुळीच द्वेषाच्या साह्याने करू नका. ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट समजून घेणार आहोत की परमेश्वर देवाचं वचन या ठिकाणी हे सांगत आहे की तू परमेश्वरावरती भरोसा ठेवून राहा. द्वेष अनेक वेळा आपला जो भरोसा आहे ना तो कमजोर करत असतो आपल्याला दिलेल्या त्या वागणुकीच्या वाईट वागणुकीच्या साह्याने. द्वेष आपल्याला ज्याने आपलं वाईट केलेलं आहे त्याचा बदला घेण्यासाठी द्वेष आपल्याला इथपर्यंत उकसवतो की आपण परमेश्वराच्या वचनाचं उल्लंघन करून त्या व्यक्तीचा बदला घ्यावा. पण वचनामध्ये तसं सांगितलेलं नाहीये. वचन म्हणत आहे की परमेश्वरावरती भरोसा ठेवून राहा म्हणजे तो तुला मदत करेल. परमेश्वरावरती विश्वास ठेवून राहा म्हणजे तो तुला सहाय्य करेल. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना परमेश्वर देव त्या लोकांना सहाय्य करतो जे परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या भूतलावरती जीवन जगतात. परमेश्वर देव सर्वांना सहाय्य करत नाही. हो, तो सर्वांकडे बघतो, पण तो सर्वांना सहाय्य करत नाही. तो फक्त ठराविक लोकांना सहाय्य करतो ज्यांच्यामध्ये देवाच्या आज्ञा पालन करण्याची इच्छा आहे आणि ते त्याप्रमाणे करत पण आहे. त्यांना देव मदत करतो. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देव जो आहे ना आपल्या जीवनामध्ये कोणत्या स्वरूपात काम करत आहे तर ते आहे देव द्वेषाची सगळी जी मुळं आहे ना ती कायमची काय करणार आहे आपल्यामधून उपटून टाकणार आहे. लक्ष द्या, जर द्वेषाचं मूळ जर आपल्या अंतःकरणामध्ये आज देखील असेल तर ते मूळ पूर्ण उपटून टाकण्याकरता देव आपल्याला काय करेल, मदत करेल. पवित्र शास्त्राचं जे वचन आहे ना त्या वचनामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो स्तोत्रसंहिता 37 आणि त्याचं 38 वचन आहे किंवा रोमकरस पत्र 16 अध्याय आणि त्याचं जे 20 वचन आहे ना त्या वचनामध्ये आपल्याला दुष्ट आणि दुष्टांचा जो नाश आहे तो दिसून येतो. आणि आपण पाहतो की आज आपल्याला या जगात सगळीकडे द्वेष जो आहे ना तो पाहायला मिळतो. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं पण जा, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जरी गेले तरी तुम्हाला द्वेष हा पाहायला मिळेल. आणि त्यासाठी खरं तर सैतानच काय माहिती का जबाबदार आहे. आपण बघितलं की द्वेषाची सुरुवात ही कशी झाली. द्वेषाची सुरुवात ही यहेजकेलच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, द्वेषाची सुरुवात प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, यशायाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे द्वेषाची जी सुरुवात आहे ना ती एका स्वर्गदूताद्वारे झालेली आहे ज्याला दियाबल म्हटलेलं सैतान असं म्हणतात. आणि ह्या सैतानाने जगाच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये त्याचं काम द्वेषाच्या साह्याने करायला सुरुवात पूर्वीपासून केलेली आहे. असं समजू नका की फक्त द्वेष हा आपण राहतो एवढंच ठिकाणी आहे, असं नाहीये. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेला ना तरी तुम्हाला सगळीकडं द्वेष पाहायला भेटेल. आणि याला जबाबदार जर कोण आहे ना तर ते आहे सैतान. सैतान ह्या गोष्टीला काय आहे, जबाबदार आहे. आणि बघा त्यामुळं देव सैतानाचा आणि त्याच्यासारखाच द्वेष पसरवणाऱ्या इतर दुष्ट लोकांचं काय करणार माहिती का, नाश करणार आहे.
बदला घेणं हे आपल्या हातात नाही. सूड उगवणं हे आपल्या हातामध्ये नाही. देवाचं काम आपण करण्याची कधीच काय करू नये, ती इच्छा आपण दाखवू नये, ती प्रगट करू नये. देवाचं काम देवाला आपण करून दिलं पाहिजे. कारण देव हा आपल्याला त्याचं काम काय आहे हे त्याच्या वचनातून सांगतं, की मी सुगल, बदला घेणं माझ्याकडे आहे, न्याय करणं माझ्याकडे आहे. तू फक्त माझ्यावर विसंबून राहा, तू फक्त माझ्यावरती ना विश्वास ठेवून राहा, मी तुला सहाय्य करेल. योसेफाने देवावरती विश्वास ठेवून चाललं असल्या कारणामुळं देवाने त्याला सहाय्य केलं, देवाने त्याला मदत केली. आणि पहा, स्तोत्रसंहिता 37 त्याचं 38 ते वचन आहे. स्तोत्रसंहिता 37 त्याचं 38 वचन. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील, दुर्जनाचा वंश छाटला जाईल. आता ह्या ठिकाणी वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे पातकी आहे, त्या पातकी लोकांचा पूर्णपणे परमेश्वर देव जो आहे ना, तो नाश करणार आहे. बघा, स्तोत्र संहिता 37 त्याचं पहिलं वचन कोणीतरी वाचा, 1 आणि 2 वचन. दुष्कर्मावर दडू पडू नकोस, अन्याय करणाऱ्याचा हेवा करू नकोस, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाढून जातात. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की जे लोक दुष्ट आहेत त्यांना इतरांचं वाईट करण्याशिवाय दुसरं कोणतं काम येतच नाही. अशा लोकांबद्दल परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे की तू त्यांच्यावर जळफळू नको, तू त्यांचा हेवा करू नको, कारण त्यांनी त्यांच्या कर्मानुसार त्यांचं जे आयुष्य आहे ना ते कमी करून घेतलेलं आहे. आणि त्यांचं जे आयुष्य आहे ना त्याची काल मर्यादा देखील आपल्याला इथं दिसून येते. वचन 2 मध्ये त्यांची जी काल मर्यादा आहे ती गवताच्या त्या कापल्या जाण्याच्या संदर्भातून दिसून येते आणि हिरवळीची ते वाळून जाण्याच्या संदर्भात दिसून येते. म्हणजे काय, दुष्ट लोकांनी आतापर्यंत अनेकांबद्दल वाईटच गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आता त्यांचा न्यायाचा समय जवळ आलेला आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मी पातकी लोकांना पूर्णपणे नष्ट करेल, वचन 38 नुसार. आणि जे दुर्जन आहे ना त्यांचा जो वंश आहे, वंश वंश म्हणजे काय, पिढ्या. लक्ष द्या, त्यांचा जो वंश आहे ना तो काय होईल, तो तो छाटला जाईल. छाटलं जाणं म्हणजे काय, तुम्ही जर एखादी फांदी जर बघितली जी येता जाता अडचण निर्माण करत आहे, तिला काय केलं जातं माहितीये का, तिला छाटलं जातं. लक्ष द्या, अशासाठी की तिच्याद्वारे अडचण होऊ नये. आणि ती फांदी छाटणं म्हणजे काय माहिती का, आता तिच्यामध्ये जीवन नाही राहणार. तिच्यामध्ये काय राहणार नाही, तिच्यामध्ये जीवन राहणार नाही, म्हणजे तिचा नाश झाला त्या फांदीचा. तसंच जो व्यक्ती दुर्जन आहे ना त्याच्या पिढीमध्ये जितके पण जन्मलेले आहेत ना आणि ते पण त्यांच्या पूर्वज व्यक्ती जो आहे ना त्यांच्याप्रमाणे जे दुष्ट काम करत आहे ना, देव म्हणतो मी त्यांना छाटून टाका. देवाचा न्याय.
हा अतिशय भयानकरित्या दुष्टावरती आलेला हा तुम्हाला पाहायला भेटेल. रोमकराचं जे पत्र आहे ना, रोमकराचं पत्र 16वा अध्याय आणि त्याचं जे 20 वचन आहे. रोमकराचं पत्र अध्याय 16 आणि वचन 20 जे आहे ते आपण वाचू यावेळेला. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सह असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शांतीचा देव, आपला देव कसं आहे? आपला देव हा गडबड करणारा देव नाही. आपला जो देव आहे तो बेशिस्तीचा देव नाही. आपला जो देव आहे ना तो सूड घेणारा, बदला घेणारा, दुष्टाला छाटून टाकणारा, न्याय करणारा असा आपला देव आहे. आणि तो म्हणत आहे या ठिकाणी की तो लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली काय करणार आहे? तुडवणार आहे. लक्ष द्या. आपल्याला ते सामर्थ्य देवाने काय केलं माहिती का? सैतानाला तुडवण्याचं दिलेलं आहे. सैतानाला आपण पळवू शकतो, सैतानाला आपण अडवू शकतो. ज्यावेळेस आपण पेत्राचं पुस्तक वाचतो, पेत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला परमेश्वराच्या अधीन होऊन कशा प्रकारे सैतानाला पळवायचं आहे हे आपल्याला पाहायला भेटतं. लक्ष द्या, सैतान हा ह्या जगामध्ये अतिशय भयानकरित्या दुष्टता काय करत आहे? द्वेष काय करत आहे? पेरत आहे. आणि द्वेष पेरण्यासाठी त्याच्याकडं असे लोक पण आहेत ज्यांना पवित्र शास्त्र दुष्ट म्हणतात. पण परमेश्वर देव यांचा काय करणार आहे? नाश करणार आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे सैतानाचं जे जग आहे ना, सैतानाचं जग हे दुष्ट आहे. लक्ष द्या. सैतानाचं जे जग आहे ना ते कसं आहे? सैतानाचं जग हे दुष्ट आहे. आणि ते कशा प्रकारे माहिती का? आपण पाहतो की द्वेषाला खत पाणी घालणाऱ्या जगातल्या गोष्टींचं देव कायमचं काय करणार आहे? नाश करणार आहे. ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला जगात अशा काही गोष्टी पाहायला भेटतात की ज्या द्वेषाला एक सतत खत पाणी घालणाऱ्या असतात. उदाहरणार्थ, जर ब्रदर सुभाष यांच्यामध्ये असलेलं जे काही देवाने दिलेलं चांगले गिफ्ट आहे, ते चांगलं बोलू शकतात, ते चांगलं त्यांचं काम आहे, किंवा त्यांची वागणूक चांगली आहे, किंवा त्यांची फॅमिली चांगली आहे, त्यांचं जीवन हे अप टू डेट आहे, पवित्र आहे, प्रार्थना करणारे आहे, आणि त्यांचं जे जीवन आहे ते अतिशय चांगलं आहे. आता होतं काय, त्यांच्या त्या चांगल्या जीवनाकडे ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेला मी त्यांच्यावरती जळू लागतो आणि त्यांना सर्वजण चांगले म्हणायला लागतात. हे मला आवडत नाही. मग मी त्यांच्याविषयी जे त्यांना चांगलं म्हणतात ना, त्यांच्याकडं त्यांच्याविषयी मी निंदा करतो, द्वेष करतो. आणि असे पण काही लोक असतात की जे माझ्यासारखंच त्यांच्यावरती त्यांच्या संदर्भात द्वेष बाळगून असतात. ते ज्यावेळेस मला भेटतात ना, मग मी एकटा नसतो, माझ्याबरोबर 4-5 जण असतात. आणि 4-5 जण मिळून आम्ही काय करतो, आम्ही ब्रदर सुभाष यांची जी काही साक्ष आहे ती हेतू पुरस्सर खराब करण्याचा प्रयत्न करतो. हेतू पुरस्सर त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींना घेऊन आमच्या मनात असलेला जो काही द्वेष आहे ना, तो आम्हाला उकसवतो त्यांची निंदा करण्याकरता.
आज जगामध्ये सगळीकडं ह्या गोष्टी सुरू आहे. परिवारामध्ये सुरू आहे. आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी सुरू आहे. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी देखील सुरू आहे. लोकांना एकाला दुसऱ्या विरुद्ध, दुसऱ्याला तिसऱ्या विरुद्ध उकसवलं जातं, त्याची निंदा करून, त्याच्याबद्दल खोटं बोलून, त्याची बदनामी करून एकमेकांची कानं जी आहे ना ही भरली जातात. तुम्हाला काय वाटतं या विषयाला घेऊन? ह्या गोष्टी होत आहे का? हो, होत आहेत. होत आहे आणि तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होत आहे. तुम्ही पाहायचं अशाने होतं काय माहितीये का? चांगल्या व्यक्तीचं नुकसान होतं. चांगल्या व्यक्तीची म्हणजे त्याने काही केलेलं नसतं तरी पण त्याला अतिशय भयानकरित्या त्रास दिला जातो, विनाकारण पण त्रास दिला जातो. आपण पाहतो की ह्या जगामध्ये राहत असताना द्वेष करणारा एक वेगळा ग्रुप आहे आणि त्याच्या बरोबरच द्वेषाला खतपाणी घालणारा पण एक ग्रुप आहे. आणि असे लोक भरपूर आहेत जगाच्या पाठीवर. असे लोक तुम्हाला धार्मिकतेमध्ये पण बघायला भेटतील आणि असे लोक तुम्हाला अधार्मिकतेमध्ये पण बघायला भेटतील. असे लोक म्हणजे विचार करा, असे जे लोक आहे ना, असे लोक सगळीकडे आहेत. असे लोक सुभक्तीचं सोंग धारण करून देखील ते अशा प्रकारे द्वेष पसरवण्याचं काम करत असतात. वचन सांगते की ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतील, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहे. आणि लांडग्याचा स्वभाव काय माहिती का? लांडगा फाडून खातो. ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक आपण वाचतो ना, योहानाच्या पुस्तकामध्ये 10वा जो अध्याय आहे, योहानाचं पुस्तक 10वा अध्याय, पवित्र आत्म्याला धन्यवाद असो. योहानाचं पुस्तक 10वा जो अध्याय आहे ना, त्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला एक उत्तम जो मेंढपाळ आहे त्या उत्तम मेंढपाळाविषयी आपल्याला त्या ठिकाणी वाचायला भेटतं. उत्तम जो मेंढपाळ आहे ना, त्या उत्तम मेंढपाळाविषयी आपल्याला त्या ठिकाणी वाचायला भेटतं. आणि पहा, 10वा जो अध्याय आहे ना, त्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु ते आंतरिक क्रूर काय आहे? लांडगे आहेत. लक्ष द्या. आणि लांडगे काय करतात? आणि आपण पाहतो की ह्या ठिकाणी लांडगा काय करतो माहिती का? लांडगा हा नाश करणारा आहे. लांडगा ह्या ठिकाणी सैतानाचं काय माहिती का? सैतानाचं ते दर्शक आहे या ठिकाणी, सैतानाचं. आणि लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं की ह्या जगामध्ये आपण राहत असताना आपल्याला असे पण लोक पाहायला भेटतात की जे द्वेषाला खतपाणी घालतात. आणि ते द्वेषाला खतपाणी घालण्याच्या अशा प्रकारच्या स्वभावाने का ते ग्रस्त झाले माहिती का? कारण ते सैतानाचं हे जे दुष्ट जग आहे ना, किंवा सैतान जो आहे ना, सैतान त्यांच्यावरती कंट्रोल करून आहे. म्हणून ते अशा प्रकारे खतपाणी घालताना आपल्याला जे आहे ते दिसून येतात. आणि लक्ष द्या, जसं की द्वेष पसरवणारे भ्रष्ट आपल्याला एक वर्ग पाहायला भेटतो आणि तो वर्ग जे आहे ना, तो आहे राजकारणी वर्ग. तुम्ही बघितलंय का चर्च? हो. राजकारणी जे आहे ना, द्वेष पसरवणारे जे भ्रष्ट लोक जर आहे ना, तर आपल्याला त्यापैकी एक भ्रष्ट
प्रकार पाहायला भेटतो तो आहे राजकारणात. तुम्ही एखाद्या राजकारणाचं भाषण ऐका किंवा तुम्ही एखाद्या राजकारणाची डिबेट तुम्ही टीव्हीवरती ऐका, तो एक सतत माईकच्या समोर एकच गोष्ट करत राहील. कोणती? कोणती गोष्ट करत राहील? दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू. तो वाईटच बोलत राहील, तो चांगलं बोलणारच नाही. तो वाईटच बोलत राहील, तो त्या व्यक्तीबद्दल द्वेषच पसरवत राहील. बघा वचन काय सांगतं माहितीये का? जे काही आत भरलेलं आहे ना तेच बाहेर निघतं. ज्यावेळेस आपण शुभवर्तमानांचा अभ्यास करतो ना, शुभवर्तमानांच्या अभ्यासामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे देवाचं वचन आपल्याला असं सांगताना दिसून येतं की जे काही बाहेरून आतमध्ये जातं ना ते माणसाला विटाळत नाही, तर ते संचुकातून बाहेर निघून जातं. पण जे काही आतून बाहेर निघतं ना ते माणसाला विटाळतं. आणि काय निघतं आतून बाहेर? शिवीगाळ, निंदा, चुगली, द्वेष. तुम्ही बघा एखाद्या एखाद्या पुढाऱ्याचं तुम्ही भाषण पहा. कधी कधी आपण पाहतो की जे धार्मिक पुढारी आहेत, ज्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते, ते देखील अशा प्रकारचं द्वेष आपल्याला पसरवताना दिसून येते. तुम्ही बघा अनेक हिंसा ह्या दिवसांमध्ये झालेल्या अजून पण चालू आहे. एक ठिकाणी मणिपूरमध्ये पहा, आणखीन अनेक गोष्टी घडत आहेत. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तसंच व्यापाराच्या नावाखाली बेईमानी करणाऱ्या आणि लोकांना लुबाडणाऱ्यांचाही देव कायमचा नाश करणार आहे. वचन बघा काय म्हणत आहे, वचन वाचू आपण आणि हा मुद्दा आपण समजून घेऊ. 2 पेत्र 3 अध्याय आणि 13 वचन. 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 13 आपण काढूया वेळेला. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्यांच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. येस, 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 13 परत एकदा वाचलं बघा. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी याची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. आता बघा हे जे वचन आहे ना, ह्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं, आपण नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची काय करत आहोत? देवाच्या वचनाप्रमाणे वाट पाहत आहोत. का? कारण त्या ठिकाणी द्वेष नसणार, कारण त्या ठिकाणी द्वेष पसरवणारे पण नसणार, कारण त्या ठिकाणी द्वेषाला खत पाणी घालणारे देखील तिथे नसणार, त्या ठिकाणी सैतान पण नसणार. आणि अशा ठिकाणाची आपण वाट यासाठी बघत आहोत कारण त्या ठिकाणी देवाचं जे नीतिमत्व आहे ना ते वास करतं. आज ह्या जगामध्ये देवाचं नीतिमत्व आपल्याला पाहायला मिळत नाही. का? कारण हे जे जग आहे ना हे दुष्टाचं जग आहे आणि हे जग त्या दुष्टाने अतिशय भयानकरित्या द्वेषाने भरून टाकलेलं आहे. आणि आपण अशा द्वेषाने भरलेल्या जगामध्ये राहत असताना देवाच्या साह्याने द्वेष विरहित जीवन जगत आहोत. आणि हे कुठपर्यंत जगायचं माहिती का? जोपर्यंत आपण त्या देशामध्ये जात नाही जिथे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी आहे. जिथे नवीन आकाश आणि नवीन काय आहे?
पृथ्वी आहे, लक्ष द्या. आणि आपण पाहतो की ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याकडनं असं जे जीवन आहे, द्वेषविरहित जीवन देव अपेक्षित करतो. आणि ते जगण्यासाठी तो देखील आपल्याला काय करतो माहिती का? तो आपल्याला सहाय्य करतो चर्च. आणि म्हणून आपण देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू ह्या दिवसांमध्ये आम्हाला केवळ तुझं ऐकणारा व्यक्ती बनव, केवळ तुझ्या मागे चालणारा व्यक्ती आम्हाला बनव. लोक आम्हाला काय सांगतील हे ऐकून त्याप्रमाणे चालण्यापेक्षा, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, त्या गोष्टीची शहानिशा करून जे योग्य आहे आणि जे तुला आवडतं अशाच गोष्टी करण्याकरता तू आम्हाला सहाय्य कर. आणि बघा, आपण तिसरा मुद्दा पाहतो की माणसामधल्या ज्या काही कमतरता आहे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की माणसं जन्मापासूनच काय आहे? पापी आहे. जन्मापासूनच माणसामध्ये पहिला जो आदम आहे त्याचा स्वभाव काम करतो. आणि पहिला जो आदम आहे ना, लक्ष द्या, त्या एका माणसाच्या आज्ञा उल्लंघनामुळं जगामध्ये पाप आलं आणि ते आपल्यामध्ये. जन्मापासूनच मनुष्य काय आहे? पापी आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कमतरता आहे. आपल्यामध्ये मनुष्यामध्ये बऱ्याच काय आहे? कमतरता आहे. जसं की वाईट विचार करणं आणि वाईट वागणं. रोमकर्जपत्र 5वा अध्याय आणि त्याचं जे वचन 12 आहे, रोमकर्जपत्राच्या 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. येस, सर्वांनी पाप केल्यामुळं सर्व माणसांमध्ये मरण आलं. लक्ष द्या, पापाची मजुरी काय आहे? मृत्यू आहे. लक्ष द्या, एका माणसाने पाप केलं आणि त्या माणसाद्वारे जगामध्ये पापाने प्रवेश केला आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं. लक्ष द्या, कशा प्रकारे मरण माणसामध्ये आलं? माणसामध्ये कोणती कमतरता आहे? माणूस नेहमी वाईट विचार करतो, नेहमी माणूस काय करतो माहिती का? वाईट वागतात. लक्ष द्या, या कमतरतेमुळेच लोक इतरांचा द्वेष करतात आणि त्यांच्याशी काय करतात माहिती का? वाईट वागतात. लक्ष द्या, आपल्यामध्ये जो काही पहिला व्यक्ती आहे ना, आदाम, लक्ष द्या, वचनामध्ये स्पष्टपणे त्याच्याविषयी सांगितलं, एका माणसाद्वारे जगामध्ये पाप आलं आणि आपला जो जन्म आहे तो पापामध्येच आपला जन्म झालेला आहे. पण देवाने आपल्यासाठी त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवून काय केले माहिती का? आपल्याला पापांची क्षमा केलेली आहे. जो कोणी हे स्वीकारतो की हो, येशू माझ्या पापासाठी वधस्तंभावरती मारला गेला, येशू माझ्या पापासाठी पुरला गेला आणि येशू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. लक्ष द्या, प्रेषितांचं पुस्तक 4था अध्याय, थँक्यू पवित्र आत्मा, त्याचं 12 वचन पहा. प्रेषित 4:12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हा, दुसरं कोणतंच नाव नाहीये, एकच नाव आहे, येशूचं नाव. येशूच्या नावाचा स्वीकार जो कोणी करतो त्या व्यक्तीला तारण प्राप्त होतं, त्या व्यक्तीला पापांची क्षमा प्राप्त होते. लक्ष द्या, जो कोणी आपल्या मुखाने कबूल करतो की येशूच देव आहे, येशूच प्रभू आहे, स्वर्गामध्ये, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू काय आहे? येशू प्रभू आहे. येशू ह्या जगामध्ये पापाची जी काही नांगी आहे ना, मरणाची जी काही नांगी आहे ना, ती तोडण्यासाठी, आणि त्याने ती तोडली वधस्तंभावरती. तेव्हा कुठं आपल्याला सुटकारा मिळाला, तेव्हा कुठं आपल्याला पापांची क्षमा मिळाली, तेव्हा कुठं आपलं तारण झालं. लक्ष द्या, वचनामध्ये स्पष्टपणे आपल्या ठिकाणी हे पाहायला भेटतं की माणसामध्ये कमतरता असल्या कारणामुळं माणूस इतरांचं काय करतो माहिती का? द्वेष करतो आणि इतरांशी वाईट वागतो. तोपर्यंत वाईट वागतो जोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने येशूची ओळख होत नाही, तोपर्यंत.
पण येशूची ओळख खरी खरी झाली पाहिजे, खरी खरी ओळख झाली पाहिजे, वरवर नाही. आज वरवर ओळख झालेले भरपूर आहेत, आणि ते पण इतरांसोबत वाईटच वागतात, इतरांचा द्वेषच करतात, इतरांची निंदाच करतात. लक्ष द्या, याला म्हणतात वरवर देवाची ओळख झालेले लोक. देवाची खरी ओळख ज्याला होती ना, तो क्षमा करतो, तो शांत असतो, तो देवाच्या क्रोधाला वाट देतो, तो देवाच्या वेळेची वाट बघतो, तो मारामारी करत नाही, तो भांडत नाही, तो बदला घेत नाही, तो सूड उगत नाही. त्याला म्हणतात खरं देवाची ओळख झालेला व्यक्ती. आणि लक्ष द्या, पण देव लवकरच माणसामधल्या या कमतरता काय करणार, काढून टाकायला आपल्याला मदत करेल, आणि द्वेषाचा कायमचा काय करणार आहे, तो नायनाट करणार आहे. यशायाचं पुस्तक 54 अध्याय आणि त्याचं जे 13 वचन आहे, यशायाचं पुस्तक 54 अध्याय आणि वचन 13 बघा त्या ठिकाणी. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. तुझी सर्व मुलं यांना सैतानाकडून नाही, जगाकडून नाही, जगातल्या लोकांकडून नाही, तर ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली ना, स्तोत्र संहिता मध्ये आपण हे वचन वाचलेलं आहे. स्तोत्र संहिता आपण ज्यावेळेस वाचतो ना, त्या स्तोत्र संहितेमध्ये असणारा जो देवाचा सेवक आहे ना, दावीद, तो त्या ठिकाणी आपल्याला म्हणतो की आकाश आणि पृथ्वीचा जो निर्माण करता आहे ना, स्तोत्र संहिता 121:2 मध्ये, त्याच्यापासून मला सहाय्य येतं, तर त्याच्यापासूनच मला शिक्षण प्राप्त होतं. फक्त मला नाही, माझ्या मुलांना. वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. आज आपल्या लेकरांना ह्या दोन गोष्टींची गरज आहे. पहिली गोष्ट देवाच्या शिक्षणाची, आणि दुसरी गोष्ट शांती त्यांच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आताचे लेकर पहा, त्यांच्याकडे परमेश्वराचं शिक्षण नाही, त्यांच्याकडे जीवनामध्ये शांती नाहीये. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन हे अतिशय स्ट्रगलफुल आहे, त्यांचं जीवन हे अतिशय निराशेमध्ये चाललेलं आहे. एक फोन मला आला, सरिता जाधव यांचा मला फोन आला. त्यांचं कोणतरी एक नातेवाईक आहे, वयाच्या 23-24 वर्षाचा मुलगा आहे, एकटाच रूम मध्ये बसतो बऱ्याच महिन्यांपासून लॅपटॉप घेऊन, आणि त्याच्या घरचे सगळं बोलतात की जा बाबा कुठेतरी बाहेर फिरत जा. तर तो भयानक वागतो घरामध्ये, घरातून बाहेर निघत नाही. ते म्हणते की तो मारायला उठतो म्हणजे सर. प्रार्थना आठवण ठेवा त्या मुलासाठी, देवाने त्याला आरोग्य द्यावं. आताचे तरुण लेकर आहे ना, त्यांच्या जीवनात शांती नाही, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं शिक्षण नाही त्यांच्याकडं, ना घरातून भेटलेलं त्यांना, न त्यांना बाहेरून भेटलेलं आहे. त्यांना त्यांच्या जीवनात अशांतता आहे, ते गोंधळले त्यांच्या जीवनात, काय करतानाच ते कळत नाही. पण वचन सांगतं की तो तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देईल, आणि तो तुमच्या मुलांना शांती देईल. देवाकडे हीच प्रार्थना करा की आपल्या पिढीमध्ये, आपल्या मुलांना देवाचं शिक्षण प्राप्त व्हावं, आपल्या पिढीमध्ये आपल्या मुलांना देवाची शांती प्राप्त व्हावी. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद द्या. डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू यावेळेला.